नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझं पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये। तुम्ही म्हणाल की आता हे मिनी ब्लॉग कशासाठी? तर काही मैत्रिणी मला नेहमी विचारतात की तू शॉप आणि घर त्यात हे व्हिडिओ कसं काय सांभाळते? तर म्हणूनच आज त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे। आज सकाळपासून आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की नेमकी भाजी काय बनवायची। मग आम्ही दोघींनी चर्चा करून आईंनी मला सांगितलं की माझ्यासाठी तर मी जावडी बनवणार आहे। जावडी म्हणजे कांद्याची पात, आमच्याकडे याला जावडी म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट्स करून मला हे नक्की सांगा। आणि मी ठरवलं की आमच्यासाठी मटर पनीर करायची। त्यानंतर मी घेतले मटर सोलायला आणि पनीर कापायला, पण आई मधामधात करत होत्या। मग मी आईंना सांगितलं की आई तुम्ही बसा आणि मला लसूण वगैरे सोलून द्या, तोपर्यंत मी पनीर कापून घेते। आणि माझी सुरू झाली भाजीची तयारी। तुम्हाला तर माहीतच आहे की सकाळी किती घाई असते, कारण मला शॉपमध्ये पण जावं लागते। मी पटापट टमाटर कापून घेतले आणि पनीरसुद्धा कापून घेतली आणि भाजीची तयारी सुरू केली। आज पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे मी पटकन स्वेटर घालून घेतलं, कारण की मला थंडी सहन होत नाही। आणि म्हटलं की चला आता लागायचं कामाला। आई म्हणाल्या की मी आता माझी कांद्याची पात स्वतः बनवणार आहे। मी त्यांना म्हटलं की तुम्ही बनवा। आणि त्यानंतर मी माझे पनीर तळायला घेतले आणि हळूहळू पनीर तळायला सुरुवात केली। बघा किती छान लालसर मी पनीर तळून घेतलेले आहे। इकडे माझा मसाला पण तयार झालेलाच होता। आई म्हणाल्या की मी तोपर्यंत कणिक मळून घेते, कारण की घड्याळाचे काटे भराभरा धावत होते पुढे। आणि इकडे बघा मी भाजी तयार सुरू केलेली आहे। माझी ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे। त्याला सोबतच मी थोडं पाणी टाकत होते। माझ्या मुलांना खडा मसाला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी सिंपलसी ग्रेव्ही टमाटर टाकून बनवत असते। आणि इकडे माझी भाजी तयार होत आलेली आहे। बघा मी तळलेलं पनीर त्यात टाकते आहे आणि ही झाली माझी पनीरची भाजी रेडी। पण आमच्यासमोर आणखी एक प्रश्न उरलेला होता की तो म्हणजे नाश्ता काय बनवायचा। त्यावरसुद्धा आम्ही मात केली आणि आज भज्यांचा बेत बनवला। तर बघा मग कांदे भज्यांची तयारी केलेली आहे। कांदे भजी तयार झालेली आहे आणि माझ्या सर्व मैत्रिणींना विनंती आहे की या कांदेभजी खायला। आणि कांदेभजी कोणाकोणाला आवडतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा।